हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आज आपण ही जी लीफ तोरणपट्टी बनवली आहे त्या तोरणपट्टीला घेऊन आपण ही पुढची डिझाईन बनवणार आहोत. त्याचेच ट्युटोरियल स्टेप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ही तोरणपट्टी ऑलरेडी माझा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर आता मी या तोरणपट्टीला पुढे 3-3 डबल क्रोशे घालत क्लस्टर बनवत मध्ये 2 चैन अशी करत एक बॉर्डर केली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बॉर्डर करू शकता किंवा एक एक लाईन स्किप करत ही डिझाईन ॲडजस्ट करू शकता. आता ही बॉर्डर केल्यानंतर मी टोटल हे जे माझे स्क्वेअर्स तयार होतात ते काउंट करत 9 स्क्वेअर्सचा एक सेट घेतलेला आहे. म्हणजे ही टोटल 9 सेट्समध्ये ही एक डिझाईन बसणार आहे. अशी जेवढी तोरणपट्टी केली असेल तेवढी ते डिझाईन त्याच्यामध्ये बसू शकते. काउंट करत आपल्याला ॲडजस्ट करून ही डिझाईन त्याच्यात बसवायची आहे. तर मी सुरुवातीला या 2-3 डिझाईन्स बनवून घेतलेल्या आहेत. आता एक लास्टची जी डिझाईन बनवणार आहे तिथे तुम्हाला मी स्टेप्स दाखवते. तर ही डिझाईन सुरू करताना आपल्याला मी टोटल ह्याच्यामध्ये 9 क्लस्टर्स घेतलेले आहेत. त्यातले 7 क्लस्टर्सवर डिझाईन येते, 2 क्लस्टर 2 डिझाईनच्या मध्ये गॅप येते, कारण ह्याच्या पुढे आपल्याला अजून फ्रिल डिझाईन बनवायची आहे. तर मी तुम्हाला आता ही डिझाईन कशी बनवायची आहे ती इथेच ट्युटोरियल मी दाखवते. सो फ्रेंड्स, तुम्ही जेव्हा डिझाईन स्टार्ट करणार तेव्हा तुम्ही जो आपला पहिला क्लस्टर असणार किंवा जी पहिली एखाद दुसरी लाईन स्किप केल्यावर जी गॅप येणार तिकडनं तुम्ही स्टार्ट करू शकता. मग पहिली टोटल 7 लाईन्सवर ही डिझाईन तयार झाली आहे. पुढच्या 2 डिझाईन्सना कंटिन्यू करण्यासाठी मध्ये गॅप ठेवली आहे, कारण आपल्याला इथे फ्रिल बनवायची आहे. तसेच कंटिन्यू करत मी ही 3 सेट ऑलरेडी बनवले आहेत. हा तिसरा सेट झाल्यानंतर 7 क्लस्टरवर डिझाईन केल्यानंतर 8 आणि 9 2 क्लस्टरवर मी फक्त 2-2 चेननी जॉईंट करून घेतलं आहे. आणि आता तिसऱ्या क्लस्टरपासून आपले पुढचे ही 7 लाईनची डिझाईन तयार करणार आहे. तर आता ही तिसऱ्या क्लस्टरवर जॉईंट केल्यानंतर पहिली आपल्याला 4 चैन्स घ्यायचे आहेत. 1 2 3 4 चैन्स घेतल्यानंतर त्याची जी पुढचा क्लस्टर आहे त्याच्या तिसऱ्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशे घालायचा. त्याच्यानंतर 2 चैन घ्यायच्या. पुढच्या जी गॅप आहे त्याच्या तिसऱ्या डबल क्रोशावर डबल क्रोशे घालून घ्यायचा. आता इकडनं आपल्याला डिझाईन सुरू करायची. 1 2 3 4 5 6 चैन घ्यायची, डिझाईन टर्न करायची आणि आपण जी पहिली 4 चैन जी घेतलेले आहेत, 4 चैनची जी गॅप आहे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं. म्हणजे आता आपण ही जी 6 चैनचा जो गॅप केला आहे त्याच्यामध्ये आपण डिझाईन सुरू करणार. सिंगल क्रोशेनी जॉईंट केल्यानंतर आपल्याला डिझाईन टर्न करायची आहे आणि ह्या जी 6 चैनची गॅप आहे त्याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आणि पूर्ण बाकीच्या गॅपमध्ये 12 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आपण या गॅपमध्ये 12 डबल क्रोशे घालून घेतले आहेत. त्याच्यानंतर डबल क्रोशे जिथपर्यंत जातो तिथे आपल्याला पुढच्या क्लस्टरमध्ये सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं. 2 चैन पुढच्या क्लस्टरमध्ये जॉईंट करून घ्यायचं. 1 चैन करून डिझाईन टर्न करायची. आता आपण इथे जे 12 डबल क्रोशे घेतले आहेत त्याच्यावर आपल्याला 19 डबल क्रोशे घालायचे. तर मध्ये आपल्याला कुठेतरी डबल क्रोशे घालत आपल्याला ॲडजस्ट करून त्याच्यावर 19 डबल क्रोशे घालून घेऊया. सो फ्रेंड्स, 12 डबल क्रोशांवर ॲडजस्ट करत म्हणजे काही ठिकाणी डबल क्रोशे घालत आपण हे 12 डबल क्रोशांवर 19 डबल क्रोशे म्हणजे 12 डबल क्रोशावर 19 डबल क्रोशे घालून घेतले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा रो करायचा आहे. 3 चैन जो आपला 1 डबल क्रोशे पकडला जाणार, डिझाईन टर्न करायची. हा आपला 1 डबल क्रोशे झाला. त्याच्यानंतर 2 चैन घ्यायच्या, इकडनं 2 डबल क्रोशे सोडायचे, तिसऱ्या डबल क्रोशावर 1 डबल क्रोशे. म्हणजे ही डिझाईन अशी होणार: 1 डबल क्रोशे, 2 चैन, 1 डबल क्रोशे, पुन्हा 2 चैन, 2 डबल क्रोशे सोडायचे, तिसऱ्यावर 1 डबल क्रोशे, 2 चैन, 1 डबल क्रोशे, खालनं 2 डबल क्रोशे स्किप करत आपल्याला हा रो कंप्लीट करून घ्यायचा आहे. 2 चैन, 2 स्किप करायचे, 1 डबल क्रोशे, 2 चैन, 2 डबल क्रोशे स्किप केले, 1 डबल क्रोशे,
2 चेन, 2 डबल क्रोशे स्किप करत 1 डबल क्रोशे, जे टोटल आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 डबल क्रोशे, 7 डबल क्रोशे तयार होणार आणि 1 2 3 4 5 6 गॅप्स तयार होणार. 7 डबल क्रोशे आणि 6 गॅप ही अशी आपली तिसरी लाईन असणार आहे. त्याच्यानंतर हा डबल क्रोशे जिथपर्यंत जातो तिथे आपल्याला पुढच्या क्लस्टरमध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे. 2 चेन, प्रत्येक लाईन जॉईंट केल्यानंतर 2 चेन घेऊन पुढच्या चेनमध्ये जॉईंट करून आपल्याला पुढची लाईन तयार करायची. 1 चेन घेऊन टर्न करायचं. आता इथे आपण 1 डबल क्रोशे घातला आहे. पुढच्या लाईनला आता आपल्याला 2 डबल क्रोशे घालायचे. म्हणजे प्रत्येक लाईनमध्ये आपल्याला डबल क्रोशे वाढवत जायचं आहे. असं तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 मी अशा 5 लाईन्स केलेल्या आहेत. असं प्रत्येक लाईनमध्ये 1 डबल क्रोशे वाढवायचं आहे. मध्ये 2 चेन घ्यायचे. आता टर्न केल्यानंतर पहिली आपण जो 1 डबल क्रोशे घेतला आहे त्याच्यावर 1 डबल क्रोशे घालून घेणार. पुन्हा त्याच चेनमध्ये अजून 1 डबल क्रोशे घालणार. 2 चेन घेणार. पुढच्या डबल क्रोशावर 2 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे. अशा पॅटर्नमध्ये आपल्याला हा आपला चौथा राऊंड कंप्लीट करून घेऊया. हा पूर्ण लावून आपण इथे कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता 1 डबल क्रोशावर आपण आता पुढच्या लाईनवर 2 डबल क्रोशे घालून घेतलेत. मध्ये 2 चेन घेतले. अशाच प्रकारे अजून आपल्याला 2 ते 3 लाईन करायचे आहेत. म्हणजे 5 डबल क्रोशे होईपर्यंत सेम पॅटर्नमध्ये आपल्याला प्रत्येक रोमध्ये 1 डबल क्रोशे वाढवत जायचं आहे. 3 चेन घेऊन टर्न केला आहे जो आपला 1 डबल क्रोशे असणार आहे. त्याच्यावरच अजून 1 डबल क्रोशे घातला म्हणजे 2. पुढच्या डबल क्रोशांवर 1 डबल क्रोशे, म्हणजे टोटल 2 डबल क्रोशावर 3 डबल क्रोशे तयार झाले. 2 चेन घेतल्या. आता पुढच्या 2 डबल क्रोशावर आपल्याला 3 डबल क्रोशे, म्हणजे पहिल्या डबल क्रोशावर 2 डबल क्रोशे घालायचे. तुम्ही पहिल्या डबल क्रोशावर किंवा पुढच्या डबल क्रोशावर जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे डबल क्रोशे घालून आपण 2 डबल क्रोशांचे 3 डबल क्रोशे केले. 1 2 3 अशाच पद्धतीने आपल्याला 4 आणि 5 अजून पुढच्या 2 लाईन कंप्लीट करत आपण ही डिझाईन कंप्लीट करून घेऊया. रो जेव्हा आपण कंप्लीट करून जेव्हा इथे आपण आपल्या क्लस्टर बॉर्डरच्या इथे येणार तेव्हा जॉईंट केल्यानंतर 2 चेन घेऊन पुढच्या क्लस्टरला जॉईंट करायचं आणि मग पुढची लाईन सुरू करायची. म्हणजे आपली डिझाईन बरोबर त्या सगळ्या स्क्वेअर्समध्ये ॲडजस्ट होऊन येणार. प्रत्येक लाईन बॉर्डरला आली की जॉईंट केल्यावर 2 चेननी पुढे जॉईंट करायचं आणि मग पुढची लाईन करायची. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 डबल क्रोशे येईपर्यंत ह्या 5 लाईन्स करत हा आपण डिझाईनचा स्टेप्स कंप्लीट केलेले आहे. अशा प्रकारे ही आपली एक अख्खी डिझाईन तयार झाली आहे. तुम्ही इथे सगळ्या अशा डिझाईन्स बनवलेल्या आहेत. त्याला आता आपल्याला इथे बॉर्डर कशी करायची ती बघायची. तुम्हाला जर डिझाईन मोठी हवी असेल तर तुम्ही अजून हे डबल क्रोशे वाढवू शकता. सेम पॅटर्न असणार आहे. मध्ये कुठच्याही एका डबल क्रोशामध्ये 2 डबल क्रोशे घालत मध्ये 2 चेन करत प्रत्येक लाईन वाढवत जायची आणि जॉईंट केल्यानंतर 2 चेन घेऊन पुढच्या गॅपला जॉईंट करत पुढची लाईन सुरू करायची. तर आपला हा एक सेट तयार झाला आहे. आता आपल्याला आता बॉर्डर करायची. सो फ्रेंड, जिथे आपण स्टार्ट केलं होतं या येलो डिझाईनला त्याच क्लस्टरवर हा डार्क ग्रीन कलर जॉईंट करून गेलेला आहे. कलर चॉईस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कॉम्बिनेशन करू शकता. आता जॉईंट केल्यानंतर आपल्याला पहिली 6 चेन्स करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 चेन्स केल्यानंतर इथे डिझाईनला जिथपर्यंत चेन येते तिथे आपण एक सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं. पुन्हा 6 चेन्स करत आपण ही पूर्ण सर्कल 6 1 2 3 4 5 6 जिथपर्यंत हे चेन्स येते तिथपर्यंत जॉईंट करून घेऊया. आपल्याला 6 चेन्स करत आपल्याला पहिली ही बॉर्डर लाईन कंप्लीट करायची आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला फ्रिल बनवायची. ही अशी 6 चेन्सची पहिले बॉर्डर लाईन करून घ्यायची. 1 2 3 4
5 6 6 केल्यानंतर आता इथे जी 2 चेनची गॅप आहे त्याच्यात जॉईंट करायचं. पुन्हा 6 चेन्स घ्यायच्या. 2 3 4 5 6 2 चेनच्या गॅपमध्ये जॉईंट करायचं. असं प्रत्येक 6 चेन्स घेत जॉईंट करत पूर्ण जेवढी आपली ही डिझाईन बनवली आहे पूर्ण पट्टी तेवढी आपण ही डिझाईन 6 चेन्सची पहिली बॉर्डर करून घेऊया. हे बघू शकता ही अशा पद्धतीने 6 चेन्स घेत प्रत्येक गॅपमध्ये जॉईंट करत जायचं सिंगल क्रोशेनी. पुन्हा 6 चेन्स घेत पूर्ण कंटिन्यूमध्ये 6 चेन्स करत जॉईंट करत आपण ही पूर्ण बॉर्डर पहिली तयार करून घेऊया. सो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता 6 चेनचा गॅप घेत प्रत्येक 6 चेननंतर सिंगल क्रोशाने जॉईंट करत आपण ही बेस बॉर्डर तयार केली आहे. आता ह्या बॉर्डरवर आपल्याला फ्रिल तयार करायची. पूर्णपणे जितके आपण सेमी सर्कल्स बनवले होते तिथपर्यंत ही 6 चेनची बॉर्डर तयार केली आहे. आता मी काय केलं इथे बॉर्डर केल्यानंतर इथे धागा कापून पुन्हा स्टार्टिंगपासून ही डिझाईन सुरू करणार आहे. कारण इथेच जर आपण टर्न केलं तर डिझाईन जी आहे ती उलटी दिसून येणार. म्हणून तो धागा कापून पुन्हा जिथे आपण स्टार्ट केलं आहे ज्या फर्स्ट ह्याला तिथे धागा जॉईंट करून घेतला आहे. आता फ्रिल कशी करायची आहे, जी आपण इथे 6 चेनची गॅप घेतली आहे त्याच्यामध्ये आपल्याला फ्रिल बनवायची आहे. म्हणजे आपल्याला एक पानाचं डिझाईन बनवायचं आहे. ती स्टेप कशी आहे ती आपण बघूया. आता पुन्हा स्टार्टिंगला तो डार्क कलर जॉईंट केल्यानंतर पहिली जी 6 चेनची गॅप येते तिकडे पहिली एक सिंगल क्रोशे, त्याच्यानंतर एक हाफ डबल क्रोशे, त्याच्यानंतर 2 डबल क्रोशे, 1 2 डबल क्रोशे, नंतर 2 ट्रिपल क्रोशे. 2दा सुईवर धागा घ्यायचा, 2तनं 1 2तनं 1 आणि 2तनं 1 असे 2 ट्रिपल क्रोशे करायचे. म्हणजे ही आपली पानाची एक साईड तयार झाली. 2 चेन. आता पुन्हा रिवर्स म्हणजे जशी इथे आपण ट्रिपल क्रोशे, डबल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशे असं इथे उलटं डिरेक्शनमध्ये जायचं. आता पुन्हा 2 ट्रिपल क्रोशे, 1 ट्रिपल क्रोशे झाला, दुसरा ट्रिपल क्रोशे, नंतर 2 डबल क्रोशे, 1 हाफ डबल क्रोशे आणि 1 सिंगल क्रोशे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे आपलं एक पान तयार झालं. जसं आपण इथे बनवणार सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 2 ट्रिपल क्रोशे, मध्ये 2 चेन घ्यायचे आणि पुन्हा रिवर्समध्ये आपण सेम पॅटर्न बनवायचं. तुम्ही बघू शकता हे असं आपलं पान तयार होतं. अशीच पानं आपल्याला प्रत्येक आपण जे 6 चेनची गॅप घेतली आहे त्याच्यामध्ये पूर्ण बनवत जायचे. सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 2 ट्रिपल क्रोशे ही एक साईड झाली. 2 चेन घ्यायच्यामध्ये आणि परत रिवर्स नेचरमध्ये 2 ट्रिपल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 1 हाफ डबल क्रोशे आणि 1 सिंगल क्रोशे. सो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता जिथे आपण 6 चेनचे लूप केले होते त्याच्यावर आपण अशी पानाची डिझाईन केली आहे. आणि जितके आपले हे सेमी सर्कल्स होते तेवढी ही पूर्ण फ्रिल तयार केली आहे. आणि सेंटरला मी असे जे गोंडे बनवले आहेत त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हे गोंडे मी सेंटरला लटकन्स म्हणून लावलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला डेकोरेट करू शकता. सो अशा पद्धतीने आपलं हे छानसं तोरण तयार झालेलं आहे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.